मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सदर सुरू करतो आहे कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर. तसे पाहिले तर आपल्या खूप खूप विविध रंगांनी नटलेल्या या चॅनलवर अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. कितीतरी वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये हे व्हिडिओ विभागलेले आहेत आणि एक नाही, दोन नाही, 4 वर्ष सलग 6,655 व्हिडिओ देणारा हा प्रवी तुमच्यासाठी एक नवीन सदर घेऊन आला आहे. सदर म्हणण्यापेक्षा माझ्या शहरातल्या एका अतिशय विद्वान, खडतर आयुष्य जगत जगत स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, उच्च विद्या विभूषित होऊन एका कॉलेजची प्राचार्या म्हणून सेवानिवृत्त होऊन जवळपास 50 ते 55 पुस्तकांची लेखिका म्हणून नाव कमवूनसुद्धा आपले पाय जमिनीवर ठेवूनच कसं वागावं, कसं चालावं, माणुसकीचा झरा तुमच्या मनामध्ये कसा पाझरत राहावा, समोरचा व्यक्ती मोठा आहे त्याचं मोठेपण त्याला जाणवून द्यायचं आणि स्वतः इतकी मोठी असूनसुद्धा कधीही मोठेपणा मिरवला नाही, अशाच उच्च विद्याविभूषित, कीर्तिवंत, खरोखर शहरामध्ये काहीतरी नाव कमावलेली एक स्त्री जिचा मी मनापासून आदर करतो. अगदी माझ्या स्वतःच्या कॉलेज जीवनापासून, जेव्हा त्या सिनियर कॉलेजला प्राध्यापिका म्हणून 1982-83 या जमान्यामध्ये प्रिया स्कूटरवर मस्त भरधाव स्कूटर चालवत कॉलेजमध्ये त्यांची एंट्री व्हायची. आजही त्यांचं ते रूप, ते डॅशिंग व्यक्तिमत्व आणि हळूहळू त्यांनी या शहरात कमावलेलं नाव आणि आज एक मस्त कृतार्थ जीवन जगणारी ही एक उच्च विद्याविभूषित स्त्री. तिचं एक पुस्तक आहे 50-55 पुस्तकामधलं, गझल फुलांचा आस्वाद. गझल फुलांचं ऋतुसत्य अशा शीर्षकाने गझल फुलांचा आस्वाद त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. गझल फुलांचं ऋतुसत्य या पुस्तकाचं मुखपृष्ठसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे आणि मग त्या व्यक्तीचं मी नाव सांगतो आहे, डॉक्टर नसीम पठाण. त्यांच्या परवानगीनेच मला असं वाटतं की हे जे काही संकलन, जे काही त्यांनी कष्ट घेतले आहेत, आज पुस्तक कोणीही बाजारात जाऊन विकत घेत नाही. कित्येक पुस्तकं त्यांनीसुद्धा भेट दिली आहेत, त्या काळात खूप लोकांनी तशी विकत पण घेतली आहेत. पण आजच्या जमान्यात हे गझल फुलांचं ऋतुसत्य नक्की काय कष्ट घेतलेत आमच्या या डॉक्टर नसीम पठाण मॅडमनी, ते लोकांसमोर यावं आणि कुठेतरी ते कायमचं राहावं. पुस्तकरूपाने तर ते नक्कीच आहे, पण त्याला मी माझ्या आवाजाचा साज चढवण्यासाठी त्यांची यथोचित परवानगी पण घेतली आणि अगदी नेहमीप्रमाणेच मोठ्या मनाने त्यांनी ही परवानगी हसत हसतच मला दिली. पाहूयात या गझल फुलांचं ऋतुसत्य तुमच्या मनापर्यंत मी तर पोचवतो आहे, कितपत तुमच्या मनापर्यंत ते पोहोचतं आहे हे तुम्हीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आज आपण या सत्राला सुरुवात करतो आहे, त्याचीही मी जुजबी तुम्हाला माहिती म्हणून हा व्हिडिओ टाकतो आहे. मला आशा आहे डॉक्टर नसीम पठाण या उच्च विद्याविभूषित सोलापूर शहरात वास्तव्य असणाऱ्या या एका नामवर स्त्रीचा तुम्हीसुद्धा मनोमन नक्कीच गौरव कराल. असंच हे व्यक्तिमत्व. मी जाता जाता या व्हिडिओत इतकंच म्हणेन की डॉक्टर नसीम पठाणजी मॅडम, तुम्ही जे काही समाजाला दिलं आहे तुमच्या लेखणीतून, तुमच्या वागण्या बोलण्यातून, तुमच्या समाजकार्यातून, ते नक्कीच
कायमस्वरूपी इथं असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच राहील. तुम्हाला आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो आणि अशीच समाजाची सेवा तुम्ही करत राहा. कलाकारांना प्रोत्साहित करणं हा एक तुमच्यातला अतिशय चांगला गुण आहे आणि त्यामुळंच अनेक कार्यक्रमात तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं जातं. त्या कलाकाराला तुम्ही प्रोत्साहित तर करताच, पण त्याला चालत राहण्याची कळत न कळत तुमच्या व्यक्तिमत्वातनं उमेदसुद्धा देता. हेही सांगताना मला अभिमान वाटतो आणि अशाच 50-100 कलाकारातला मी एक छोटासा कलाकार. तुम्ही परवानगी दिलीत, गझल फुलांचं ऋतुसत्य या पुस्तकातील अंश मी माझ्या प्रेक्षकांसमोर मांडत जाईन. केवळ तुमचा आणि तुमचाच गौरव करण्यासाठी, तुम्हाला सन्मानित करण्यासाठी, माझ्या मनातल्या भावना, माझ्या मनात तुमच्याविषयी असलेला सन्मान हा सर्व समाजासमोर तितक्याच सन्मानाने मांडण्यासाठी मी ही परवानगी घेतली. तुमच्या या पुस्तकरूपी गझल फुलांचं ऋतुसत्य या पुस्तकाला न्याय देण्याचा हा प्रवीचा एक छोटासा प्रयत्न. इतक्याच दृष्टिकोनातनं तुम्ही माझ्या या व्हिडिओंकडे पाहाल आणि नक्कीच प्रोत्साहन मिळत राहील याच अपेक्षेसह हा व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूयात आपण याच सदरातील पहिल्या व्हिडिओसह थोड्याच वेळात. डॉक्टर नसीम एम पठाण, सोलापूर, सेवानिवृत्त प्राचार्य. पुन्हा एकदा तुम्हाला आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.